नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे, प्राणीशास्त्र विभाग, शिक्षण महर्षी गुरुवर्य, राकेश शिंदे महाविद्यालय, परांडा, जिल्हा धाराशिव। आज आमच्या महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वर्मी कंपोस्टिंग या सर्टिफिकेट कोर्सच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण एकत्र थांबलेलो आहोत। आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जाधव सर, उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने सर व आमच्या प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अतुल हुंबे सर, आम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच एक ॲडिशनल म्हणून वर्मी कंपोस्टिंग हा एक सर्टिफिकेट कोर्स महाविद्यालयामध्ये सुरू केलेला आहे। आणि या कोर्ससाठी मार्गदर्शक म्हणून समर्थ गांडूळ खत फर्टिलायझर या संस्थेचे संस्थापक आहेत या ठिकाणी शहाजी विठ्ठल भांगे साहेब, हे आपल्या महाविद्यालयामध्ये आले आहेत। सर्वांचं टाळ्याचं स्वागत करायचं आहे की आज या ठिकाणी त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वर्मी कंपोस्टिंग म्हणजे काय, हे गांडूळ खत आणि या गांडूळ खताची निर्मिती करण्यासाठी याचा एक प्रोजेक्ट आहे। तो प्रोजेक्ट ते येऊन सांगणार आहेत विद्यार्थ्यांना की तो कसा करायचा, त्याचं मेजरमेंट कसं असणार आहे, त्याला कोणते कोणते डिव्हाइसेस लागतात, त्यांना कोणत्या कोणत्या स्पेसिस लागतात, या व अशा अनेक महत्त्वाच्या बाबी ते महाविद्यालयात येऊन सांगणार आहेत। तेव्हा मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना वर्मी कंपोस्टिंग अर्थात गांडूळ खत या संकल्पनेविषयी आपण माहिती द्यावी। धन्यवाद। जर बेड आपण जर हे केला का तर ह्याला साईडला लागते ते 12 बांबूचे तुकडे, 12 बांबूचे तुकडे। त्याच्यात पहिल्यांदा पाला पाचोळा, परत शेणखत, परत पाला पाचोळा, शेणखत एक 3 ते 4 लहेर द्यायचे आणि 5 ते 6 दिवस 200 लिटर पाणी मारायचं। 200 लिटर पाणी मारलं की 4-5 दिवसात गार होते। गार झालं की परत नंतर एक 4-5 दिवसांनी त्यात 5 किलो गांडूळ सोडायचे थंड झाल्यानंतर। आणि कसं आता सिमेंटाचं जर तुम्ही केलं तरी सिमेंटात काय होतं, तयार होत नाही, आतमध्ये चिखल राहते। ते चिखल झाल्यामुळे काय होतं, गांडूळ वरल्या थराला फक्त राहते, ते काय होणार, तुमचा वरचा तेवढा थर तयार होणार, बाकीचा खालचा होणार नाही आणि वर्मी वॉश बी त्यातनं कनेक्ट होणार असं। आणि जर त्यात जर तुम्ही पाला पाचोळा खाली टाकला सिमेंटाच्या ह्याच्यात तर तसंच राहणार चिखल। ह्यातनं कसं होतंय, साईडनं खिडकी हे असल्यामुळं हे पर्क्युलेशन होते। आता हे जे तुम्ही आणलेलं आहे समजा ते आपण त्याचे खड्डे ते खड्डे ठेवून ह्याच्या टाकायचे नाही आणि मग असं साईडला पकड। हां, किती मेजरमेंट पण सांगायचं, किती आता 10 फूट लांबी, 4 फूट रुंद, उंची 2 फूट, 500 मायक्रोन मध्ये कागद देतो आपण खड्डा करून टाकतो नाही काही खड्डा नाही ही वर्मी वॉश तिकडे निघते। पाठीमागे चला पुढे या समोर घ्या, ते प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे तुम्हाला। थेरॉटिकल आपण प्रॅक्टिकली करणार आहे, थेरॉटिकल सांगतील आपण प्रॅक्टिकली करायचं। बंद करून